सांगली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील गावांसाठी ग्रामविकास निधीतून 6 कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहेत। ग्रामविकास मंत्रालयाने त्या संदर्भात अध्यादेश जारी केलाय। मतदारसंघातील हरिपूर, बुधगाव, बिसूर, पद्माळे, नांदरे, वाजेगाव, कावजी, खोतवाडी, कर्नाळ, इनाम धामणी आणि अंकली या गावात रस्ते, गटारी आणि सभागृह बांधकामाची कामे केली जाणार आहेत। आमदार गाडगे म्हणाले, मतदारसंघातील ग्रामीण भागामध्ये नागरी सुविधांसाठी राज्य शासनाने निधीची मागणी केली होती। त्यानुसार ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रालयाने 25-15 योजनेअंतर्गत विविध विकास कामे मंजूर केली आहेत। यासाठी 6 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत। ग्रामीण भागात नागरी सुविधांसाठी निधी मंजूर झाल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होते। या कामासंदर्भातील कार्यवाही तातडीने सुरू करण्यात येणार आहे। हरिपूर येथील वॉर्ड नंबर 3, वॉर्ड नंबर 6 रस्ते विकसित करणे, बुधगाव रस्ता विकसित करणे, वॉर्ड नंबर 2 विजय चव्हाण घर ते उषा मोरे घर बंदिस्त गटार करणे, सांगली तासगाव रोडपासून दुरुस्ती आणि पेविंग ब्लॉक बसवणे, खोतवाडी येथील गटार आणि रस्ता विकसित करणे, वाजेगाव येथील रस्ता 30 लाख रुपये, कर्नाळ येथील कर्नाळ ते जुना नांद्रे रस्ता व पेविंग ब्लॉक बसवणे 67 लाख रुपये, पद्माळे येथील रस्ता काँक्रिटीकरण 16 लाख रुपये, माधवनगर येथील रस्ते आणि गटारसाठी 33 लाख रुपये, नांद्रे येथील जैन मंदिर सभागृह बांधणे, माजी सैनिक कल्याण संस्थेत संरक्षित भिंत बांधणे, नावरसवानी गटार बांधकामास 52 लाख रुपये, अंकली येथील रस्ता आणि अंडरग्राऊंड गटारसाठी 52 लाख रुपये, इनाम धामणी येथील रस्ता आणि भुयारी गटारसाठी 32 लाख रुपये मंजूर करण्यात आल्याचे आमदार गाडगे यांनी सांगितले।